मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बाबल मंदेबच्या समुद्राबद्दल चर्चा करणार आहोत. तो समुद्र ज्या हुथी विद्रोह्यांनी बंद केला आहे त्या हुथींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या सगळ्याचा तेलाच्या म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीवर काय परिणाम होतो आणि आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होतो या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 28 फेब्रुवारीला जसं इराण आणि USA चं युद्ध चालू झालं, तसं इराणनी जो हॉर्मुझचा समुद्र आहे म्हणजे पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान जोडणारा अतिशय 30 किलोमीटरचा अतिशय अरुंद समुद्र आहे, तो इराणनी बंद केला. म्हणजे इराण तिथनं जे जहाजं जातात त्यांच्यावर मिसाईल आणि ड्रोन टाकून त्या जहाजांची वाहतूक इराणनी थांबवली आहे, की ज्याच्यामुळे आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं कच्चं तेल फारसं बाहेर पडत नाही आहे. हे इराण अमेरिकेचं युद्ध चालू होण्याच्या आधी जवळजवळ साऊथ एशियामध्ये म्हणजे भारत, पाकिस्तान, मॉलडीव्ज इत्यादी म्हणजे आपल्याकडे येणारं जे 80% कच्चं तेल होतं ते या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनंच येत होतं. आता जे आखाती देश आहेत त्यांच्याकडे आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशिवाय दुसरा पर्याय आत्ता तरी नाही आहे. परंतु एक देश आहे सौदी अरेबिया, की जो आपल्या दक्षिणेतून म्हणजे रेड सी, त्यानंतर स्ट्रेट ऑफ बाबल मंदेब आणि गल्फ ऑफ एडनमधून इंडियन ओशन आणि अरेबियन सी इथनं तो तेल बाहेर काढू शकतो. सौदी अरेबियाकडे आत्तापर्यंत स्ट्रेट ऑफ बाबल मंदेबमधनं आपलं तेल बाहेर काढण्याचा पर्याय निश्चितच होता. परंतु आता हे हुथी विद्रोही जे निश्चितपणेच इराणच्या हातात खेळत आहेत, त्यांनी आता ठरवलं आहे की आता हा स्ट्रेट ऑफ बाबल मंदेब, जसं इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलं आहे तसं हुथी विद्रोह्यांनी ठरवलं आहे की स्ट्रेट ऑफ बाबल मंदेब पूर्णपणे बंद करायचा. त्यामुळे ते दोन प्रकारच्या गोष्टी करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ते ह्या स्ट्रेट ऑफ बाबल मंदेबमधनं कुठल्याही बोटीनं आरपार जाऊन देत नाही आहेत. म्हणजे तिथे 2 बोटींना या हुथी विद्रोह्यांनी त्यांच्यावर ड्रोन टाकून आणि मिसाईल टाकून 2 बोटी त्यांनी बुडवल्या. तसंच सौदी अरेबियाची जी जिझान ह्या ठिकाणी जी सौदी अरेबियाची मोठी रिफायनरी होती त्याच्यावर या हौथी रेबल्सनी हल्ला केला. तर हे हौथी रेबल्सचं खरं नाव आपण बघाल तर त्यांचं मूळ नाव आहे अन्सार अल्लाह आणि हे एक प्रकारची शिया जमात आहेत. या हौथी रेबल्सनी 2014मध्ये जी यमनची राजधानी आहे सना, त्या सनावर या हौथी रेबल्सनी आपला पूर्ण कब्जा केला आणि त्यानंतर ते तिकडनं आपली सरकार चालवत आहेत. ह्या हौथी रेबल्सना जे संरक्षण आहे ते पूर्णपणे इराण त्यांना संरक्षण देते. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो राजकीय संरक्षण देते आणि त्यांच्या हुथी विद्रोह्यांच्या सेनेला इराण ड्रोन्स, मिसाईल्स, त्यानंतर अत्याधुनिक शस्त्र हे सगळं इराण त्यांना पुरवत आहे. आणि निश्चितपणे हौथी रेबल जे आहेत हे इराणच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. आता ह्यामुळे गोष्ट अशी झाली आहे की हॉर्मुझचा समुद्र तर बंदच आहे. आता बाबल मंदेब समजा बंद झाला तर अपेक्षा अशी आहे की तेलाच्या किमती जे आत्ता जुलै 2026मध्ये $100 प्रति बॅरलपर्यंत पोचलेल्याच आहेत, त्या असंच समजा बाबल मंदेब बंद राहिला तर ह्या किमती वाढून $115 ते $120 प्रति बॅरलपर्यंतसुद्धा पोचू शकतात. याचं कारण असं की जगाचा जो 15% जगाची जी 15% समुद्री वाहतूक आहे ती या बाबल मंदेबमधनं आधीसुद्धा जात होती आणि आत्तासुद्धा काही प्रमाणात जाते आहे. या बाबल मंदेबमधनं नुसतं कच्चं तेलच नाही तर LNG, त्यानंतर कंटेनर ट्रॅफिक हे सगळं या बाबल मंदेबच्या समुद्रातून सौदी अरेबिया सुएझ कॅनलकडनं साऊथ एशियाकडे जातं. तर आता या हुथी विद्रोह्यांचं म्हणणं असं आहे की जोवर इस्रायल आणि अमेरिका त्यांचे हल्ले इराण, लेबनॉन आणि पॅलेस्टाईनवर थांबवत नाहीत, तोवर त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्ही या बाबल मंदेबचा समुद्र पूर्णपणे बंद करणार आहोत. हे त्यांनी काही प्रमाणात करून दाखवलं आहे, 2 बोटी बुडवून आणि जिझानच्या सौदी अरेबियाच्या रिफायनरीवर हल्ला करून. आता हे किती पुढे चालतं आहे ह्याच्यावर तेलाच्या किमती कशा राहतील हे काही प्रमाणात अवलंबून आहे. जे हुथी रेबल्स आहेत त्यांच्या मीडियाप्रमाणे 24 जुलै 2026च्या रात्री आणि त्या जवळपास त्यांनी सौदी अरेबियाच्या दक्षिणेला जी जिझान रिफायनरी आहे त्या जिझान रिफायनरीवर त्यांनी मिसाईल आणि ड्रोन मारून हल्ला केला. आता सौदी अरेबियाच्या मीडियाप्रमाणे हा हल्ला रिफायनरीच्या बाह्य ठिकाणी होता आणि रिफायनरी
चा जो महत्त्वाचा भाग आहे त्याला काही नुकसान झालं नाही. परंतु सौदी अरेबियाचा मीडियासुद्धा हे मान्य करतो आहे की जेव्हा हे ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले होत होते तेव्हा ते मिसाईल इंटरसेप्ट करण्यासाठी जे इंटरसेप्टर सौदी अरेबियाने त्या ड्रोन आणि मिसाईलवर मारले, तर त्याचा काही जळलेला भाग किंवा त्याचा तुटलेला भाग या रिफायनरीच्या कच्चं तेल साठवण्याच्या टाक्यांवर पडला, जवळपास तिकडे कुठे पडला आणि त्यामुळे रिफायनरीच्या काही भागात निश्चितच आग लागली. जे तिकडे राहणारे स्थानिक लोक आहेत त्यांनी सुद्धा हे सांगितलं की त्यांना त्या दिवशी रात्रीच्या वेळेला एक असा काय म्हणतो मोठा असा सूर्यासारखा मोठा प्रकाश दिसला आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला तिथे मशरूम क्लाउडही दिसला. आता मशरूम क्लाउड हे जनरली ॲटॉमिक हल्ल्यानंतर दिसतं. एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो की जिजानवर या हुथी विद्रोह्यांनी कुठल्याही प्रकारचा अणु हल्ला केलेला नाही आहे. परंतु निश्चित आपण म्हणू शकतो की जे सौदी अरेबियाचे स्वतःचे मीडिया सांगतात आणि जे हुथी विद्रोह्यांचा मीडिया सांगतात त्याच्यावरनं की तिकडे हल्ला मिसाईल आणि ड्रोनचा झाला होता आणि हा हल्ला जरी बाह्य भागात झाला असेल रिफायनरीच्या, तरी एकदा हल्ला झाल्यानंतर तिथे पेट्रोल डिझेल कच्चं तेल असल्यामुळे रिफायनरी बंदच करायला लागते आणि पूर्ण अख्ख्या रिफायनरीची परीक्षा केल्याशिवाय म्हणजे त्याचं पूर्ण सेफ्टी चेक केल्याशिवाय रिफायनरी परत चालू करता येत नाही. तर ह्याच्यावरनं हुथी विद्रोह्यांनी एक सिद्ध केलेलं आहे की त्यांना इच्छा असेल तर ते ड्रोन आणि मिसाईल मारून 2 जहाजं बुडवू शकतात, ज्यामुळे पूर्ण बाबल मंदेबच्या समुद्रातनं येणारी जाणारी जी समुद्री वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद होऊ शकते आणि सौदी अरेबियाच्या दक्षिणेला कमीत कमी ज्या रिफायनरी आहेत त्याच्यावर तर ते निश्चितच हल्ला करू शकतात. यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तर बंद झालेलाच आहे, परंतु आता बाबल मंदेबमधनंसुद्धा कच्चं तेल कंटेनर्स गॅस हे सगळं बाहेर पडणं आता मुश्किल होत चाललं आहे. सप्टेंबर 2025मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट असा करार केला. या कराराप्रमाणे समजा सौदी अरेबियावर हल्ला झाला तर पाकिस्तान प्रत्यक्षपणे सौदी अरेबियाच्या मदतीसाठी येणं अपेक्षित आहे. तसंच पाकिस्तानवर हल्ला झाला तर प्रत्यक्षपणे सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला जाणं अपेक्षित आहे. आता सप्टेंबर 25मध्ये हा करार होण्याच्या आधी काही वेळेला सौदी अरेबियाने पाकिस्तानला जे यमनमध्ये हुथी विद्रोही आहेत त्यांच्या विरोधात काही कारवाई करायला पाकिस्तानला बोलवलं होतं. परंतु पाकिस्ताननी कारण दिलं की आमच्या देशामध्ये सुद्धा भरपूर शिया लोक आहेत, त्यामुळे आम्ही हुथींच्या विरुद्ध युद्ध करायला तयार नाही आहोत. परंतु आता पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोघांमध्येही ही डिफेन्स ॲग्रीमेंट झालेली आहे. तर आता सगळ्यांसमोरच हा प्रश्न आहे की पाकिस्तान आपले सैनिक पाठवून सौदी अरेबियाचं संरक्षण ह्या हुथी विद्रोह्यांपासून करेल का? तर आता इथे बघितलं तर पाकिस्तान जशी त्यांची सवय आहे ते 2 तोंडाने बोलतात. पाकिस्तानची मीडिया जी आहे म्हणजे पाकिस्तानचे जे न्यूज चॅनल्स त्यांचे यूट्यूबर्स वगैरे ते सगळे म्हणतात आम्ही सौदी अरेबियाबरोबर ठामपणे उभे आहोत. परंतु पाकिस्तानची जी पार्लमेंट आहे ते म्हणतात आम्ही सौदी अरेबियाबरोबर ठामपणे उभे आहोत, परंतु यमनमध्ये नाही. म्हणजे जिथे सौदी अरेबियाला गरज आहे तिकडे आम्ही त्यांच्यावर उभे नाही आहोत. तर पाकिस्तानची ही दुहेरी नीती तर आपण कायमच बघत आलो आहे. आता ती सौदी अरेबियाला पण बघायला मिळते आहे. आत्ता जुलै 2026मध्ये तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलपर्यंत गेलेल्या आहेत. आता अपेक्षा अशी आहे की हॉर्मुझचा समुद्र आणि बाबल मंदेबचा समुद्र हे दोन्ही समजा बंद राहिले तर ह्या तेलाच्या किमती $115च्या पुढे म्हणजे अगदी $200पर्यंत पण जाऊ शकतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारत आपलं जवळजवळ 80% तेल आयात करतो. समजा तेलाच्या किमती ह्या प्रकारे वाढल्या तर भारताच्या पेट्रोल पंपवर सुद्धा रिफाईंड तेलाच्या किमती पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणारच आहेत. सरकारकडे मग 2 पर्याय राहतील. एक म्हणजे पेट्रोल पंपावरच्या किमती वाढवणं किंवा त्या फार वाढून न देणं, परंतु तो जो खर्च आहे तो स्वतःच्या अंगावर घेणं. पण जरी तो खर्च सरकारने स्वतःच्या अंगावर घेतला तरी सरकार मग त्यांचे दुसरे जे खर्च आहेत म्हणजे रोड बांधणं ब्रिज बांधणं इत्यादी हे सगळे खर्च सरकार कमी करेल. म्हणजे ह्या पद्धतीने नाहीतर दुसऱ्या पद्धतीने ह्याचा जो परिणाम आहे तो भारताच्या जनतेवर निश्चितच पडणार आहे. त्यामुळे बाबल मंदेब आणि हॉर्मुझ हे दोन्ही बंद होणं किंवा त्यापैकी एकसुद्धा बंद होणं हे कुठल्याही परीने भारताच्या हिताचं नाही आहे. जे आखाती देश आहेत त्यांना तात्पुरती थोडी सवलत मिळेल की तेलाच्या किमती वाढल्यामुळे त्यांचे कदाचित फायदे वाढतील. परंतु समजा ते तेल बाहेरच नेऊ नाही शकले म्हणजे सौदी अरेबिया आणि बाकी आखाती देश आधी हॉर्मुझच्या समुद्रातनं तेल बाहेर नेत होते,
मग एकट्या सौदी अरेबियाला ही सवलत होती की ते दक्षिणेतून बाबलमंदेबमधनं तर तेल बाहेर नेऊ शकत होते. परंतु आता तेल कुठनंही बाहेरच जाईन असं झालं तर तेलाच्या किमती कितीही वाढल्या तरी कुठल्याही देशाला त्याचा फायदा होणार नाही आहे. त्यामुळे निश्चितच हे युद्ध जितक्या लवकर बंद होईल तेवढं सगळ्यांच्याच खरं म्हणजे हिताचं आहे. तर मित्रांनो, या विषयावर मी आपल्याला जी माहिती दिली ती आपल्याला आवडली असेल तर कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.